हाय गाईज, तर आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर विषय असा झाला आहे की आपल्या इथं 2 दिवस भरपूर पाऊस झाला आहे आणि पाऊस अशा प्रमाणात झाला आहे की त्या 2 दिवसात पावसात बरेच ठिकाणी भिजलो मी, डोकं बिकट. त्याच्यामुळं आज जरा तब्येत जाम झाली माझी. तर दुपारीच मी झोपलो, आता उठलो आहे आणि तुम्ही पाहू शकताय की आता आपल्या इथं पावसामुळे नजारा कसा झाला आहे बघा. असं थंडीचं वातावरण झालेलं आहे बघा तुम्ही, आहे का. थंडीचा माहोल झाला आहे आपल्या इकडं आणि पाऊस तर कंटिन्यू चालू आहे. तर आणि त्यात विषय म्हणजे असं झालं की भरपूर ठिकाणी पाऊस असल्यामुळं आज आपल्या इथं नळाचं पाणी पण गेलं आहे आणि मी आता झोपेतून उठून आलो, म्हणलं चला आता फ्रेश होऊया. तर नळाचं पाणी पण सुद्धा गेलं आहे. तरीसुद्धा आपल्या इथं काय बकेटमध्ये पाणी नळाचं साठवून ठेवलं आहे, ते म्हणून बरं झालं की मला आत्ता ते फ्रेश व्हायला, तोंड ही धुवायला, फ्रेश व्हायला उपयोगी आलं. तर तुम्ही पण असंच पाणी साठा करून ठेवत जावा. आज तर आपल्या इथं परत पाऊस चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकताय की आत्ता बी पावसात मी भिजलो आहे. तर आता मी निघालो आहे आपल्या घरामध्ये. ते पावसात भिजून भिजून माझं डोकं लय जाम झालं आहे. ते आता दुपारपासून भिजलो नाही, आता परत भिजलो आहे. तर मी निघालो आहे आता परत फ्रेश व्हायला. तर चला पळावूया लवकर आपण इथून, की पाऊस भरपूर वाढला आहे परत. काय विषय तुम्हाला दाखवतो की आज आपल्या इथं दुपारीच पाणी गेले नळाचं. हे बघा आपला नळ. पाणी आज दुपारीच गेले. तर चला, पाणी आतमध्ये आहे. तर आता मी फ्रेश होऊन घेतो आणि बघा गरमागरम चाय घेऊ पहिला. तर गायज आपल्या इथं लाईट पण गेली आहे आणि बाहेर तर पाऊस भरपूर चालू आहे. तर बघू शकताय की अंधार किती पडले आपल्या घरामध्ये. तर चला मस्त बाईक आवरून घेतो पहिला आणि चहा पहिला घेतो. गायज आपण चहा घेतला बघा प्याला. तर तुम्ही पण या चहा प्याला. असल्या थंड वातावरणामध्ये असं गार माहोल झाला आहे बाहेर, भरपूर थंडीचं वातावरण. आणि त्या वातावरणामध्ये मी गरम गरम चहा घेतला आहे. चहा पितो आता. हा हा, मस्तच, एक नंबर. हा. तर मित्रांनो, आता चहा पिऊन झाले की आपलं नियोजन आहे भडंग, तिखट भडंग बनवायची. तर आता आपण ती बनवणार आहे भडंग आणि मस्त वाईकीमध्ये त्या भडंग असं बनवून झाले की खाण्याचा आनंद घेणार आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. हाय गाईज, तर आज आपण बनवणार आहे तिखट भेळ. तर तुम्ही बघू शकताय की आपण त्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. हे चुरमुऱ्याचं पॅकेट घेतलंय, मिरची पावडर, हा एक कांदा घेतलेला आहे आपण मस्त मध्ये, आणि टमॅटो, लिंबू, फरसाणीचे पॅकेट, आणि हे भांडं घेतले आपण सगळे एकत्र मिक्स करणार आहे ह्यात. आणि चाकू कटिंग करायला आणि हे भांडं ह्याच्यावर आपण कट करणार आहे. आणि भरपूर प्रमाणात आपण मिरच्या बी घेतल्या त्यासाठी की ती भेळ आपल्याला तिखट लागली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला दाखवतो की मी किती मिरच्या घेतल्यात. ह्या 2 घेतल्यात मिरच्या बघा. तर बघू शकताय तुम्ही, साध्या सुध्या मिरच्या नाहीत, लय भरपूर तिखट आहे. आणि ह्या 2 काय घेतल्यात का, तर आपल्याला दुसऱ्याशी पळाय नको सकाळच्या पारीसारखं, म्हणून आपण ह्या 2च वापरणार आहे फक्त. तर भेळ खाण्यासाठी आदर्श बी आलाय. तर आदूला बी आपण घेतलेला आहे. भेळ आता आपण बनवणार आहे, आदूला पण देणार आहे खायला. तर चला आता आपण काय घेऊया, कांदा बिना मस्तमध्ये कापून घेऊया. खाणार आहे का तुम्ही? आधी थोडी देणार तुला काय, चांगली लागली तुला तर तू परत खायच. मग आपल्या साडी बिली मस्त मध्ये कांद्याचे काढून टाकू, जेणेकरून की आपण कांदा आपल्याला स्वच्छ असा कटिंग होईल. तिखट आहे कांदा, काय बऱ्याच दिवसातनं कांदा कापतोय ना, त्याच्यामुळे काय आपल्याला एवढं हे नाही, सवय नाही. तरी आपण ट्राय करतोय. कसं आहे कोणतंही काम. तर मित्रांनो, कांदा मी पहिल्यांदाच कापतोय. तर तुम्ही कमेंट करून सांगा की आपल्याला ते जमतंय का नाही. भरपूर तिखट आहे कांदा.
अयो. आहाहाहा. देवा. देवा. काही त्रास झालाय डोळ्याला. कांदा दिलाय का चटणीत कांदा भरून दिलाय असला कांदा दिलाय. आई ग. चला कांदा कापून झालाय मस्त मध्ये. दमदार तू 2 मिनिटं टमाटा. आपण टमाटा घेतलाय. टमाटा पहिला चेक करू मस्त मध्ये. तर डोळ्यानं तर काय दिसत ना मला. हा पण चेक करणं गरजेचं आहे. ओके. ओके ओके मस्त मध्ये. काय भेळ तिखट भेळ खाण्यात आनंदच वेगळा असतो. बाहेर खाण्यात आणि घरी खाण्यात मजा वेगळी असते. हा आनंद असा हा आनंद वेगळाच असतो. चला कांदा टमाटा कापून झालेला आहे. कांद्यानं रडवलं आपल्याला. काय लिंबू ओके मध्ये या साईडला ठेवूया लिंबू आपण. आणि मिरची घेतली आहे. त्या मिरची आपण अशा वेगळ्या पद्धतीत कापून घेऊ जरा. जेणेकरून खाताना पण अशी मस्त असं दाताखाली आली ना मिरची तर असं तिखट फील असं मस्त झालं पाहिजे. जेणेकरून खाणाऱ्यांना बी मजा आली पाहिजे. त्यांनी पण आपलं नाव तारीफ केली पाहिजे आपल्या भेळची. अशी बारीक हा लवंगी मिरची तिखट तर झणझणीत वास आहे. हे बघा दुसरी बी घेतली आपण. भेचं नाही काय तिखटाला भेचं नाही. खाणाऱ्यांना जास्त तिखट घालायचं. आपण काय खायचं नाही. काय पावसा पाण्याचे दिवस आहेत. ते तिखट खाल्लेलं चांगलं नसतं या दिवसात. म्हणून आपण 2च मिरच्या घेतल्यात. काय पण मजा वेगळी असते जावं तिखटाची. तर आता अशा पद्धतीत आपण कापून घेतलंय हे सगळं. तर चला आता आपण पुढची रेसिपी बनवून टाकूया. पहिला आपण हे स्वच्छ करून टाकू. लहान बरोबर वाटत नाही. हे स्वच्छ आपलं केलं म्हणजे काय घेतलेलं तर स्वच्छ ठेवलेलं चांगलं असतं. तर हे टाकून बाहेर. चाकूचं काम झालेलं. तर आता चुरमुऱ्याचं पॅकेट पुढे आहे मस्त मध्ये. जेवढं लागेल तेवढं घेऊया आपल्याला. ओकेच असं पॅकेट साईड ठेवूया. खाल्ल्यानंतर डबा घेऊन जायला लागतंय. नाही येणार काय अशा पद्धतीतच नाही आपण बनवणार फरसाना. आता मिरच्या तेवढ्या टाकलेत. मिरच्या बघूनच मला आली. थोडा फरसाना ठेवूया आपण शिल्लक. आणि हे राहिलेलं आपले मटेरियल पहिला तर चटणी पावडर पहिले टाकून घेऊया. बघू शकता आपण एवढी पावडर. चटणी बघून माझ्या तोंडाला सुटला. कानात तोडला. हे घेऊन मस्त पावडर कमी पडली दिसते. पावसाचा दिवस आहे जायला लागतंय. एवढी टिकट नाही करणार मी. आता ही मिरची बघूनच माझ्या कानातून दूर आलाय. डबा पण रेडी आहे. अरे असू दे तेवढंच चालतंय. कधीतरी तू पळला पाहिजे. मला नाही दुसऱ्यांना पळवायला पाहिजे. आता झालंय हे. आता आपण बारीक केलेलं मटेरियल कांदा टमाटा मिरची हे मस्त पैकी असं टाकून घेऊ. तर आता चांगलं
जीवनातले आंबट थेंब आता आपण ह्या भेळमध्ये मिक्स करतोय. हा. चला तर आपल्याला दिशाम दोन मस्त ओके. मस्तपैकी आपली भेळ तयार झालेली आहे. मिरची बीज टाकली आपण, चटणी पावडर मिक्स केली जातात. तर आता आपण खाण्याचा आनंद घेऊया मस्तमध्ये. आणि तुम्ही पण असे घरी बनवून मस्तपैकी असा आनंद घ्या. घरात पावसाचे दिवस पण चालू आहेत. जास्त तिखट करू नका फक्त आमच्याकडे. आता आम्ही खाऊन बघतो किती प्रमाणात तिखट आहे आपल्याला अजून काय माहीत नाही, पण वास मस्त असा सुगंधी वास सुटला आहे भेळचा. तर आपण आदूला देऊ पहिले. आदू टेस्ट कर कशी झाली मला सांग. याला बी घेऊ. तर चला या वेळ डबा घेऊन जायला लागतंय. खाऊ पण नको. मस्त झाली मित्रांनो. बहुतेक मला मिरची पावडर म्हणजे मिरचीचा तुकडा आता खाली आला असेल म्हणून त्याला तिखट लागली, पण मस्त झाली. तुम्ही ट्राय करा घरी. तर हाय गाईस, त्या आदर्शनंतर भेळ तिकड भेळ तर काय खाल्ली नाही. ते नाही एकच घास खाल्लं पळून गेलाय. मी तर पूर्ण संपवले आहे. त्यातून सुद्धा जेवढे मिरची लागले तेवढ्या साईडला काढलेत. भरपूर प्रमाणात तिखट आहेत मिरच्या, पण मी तर खाल्ली आहे मस्तमध्ये. असा घाम आला इतका मला तिखट खाऊन. आता बघू तर भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. चला.